जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न। इचलकरंजी येथे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 166 प्रकरणे निकाली, तसेच 4,43,73,953 रुपयांची वसुली। माननीय श्री जे.एल. गांधी, अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी व श्री एम.ए. भोसले, जिल्हा न्यायाधीश 2 इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी 166 प्रकरणे निकालात काढत 4,43,73,953 रुपयांची वसुली करण्यात आली। या लोक अदालतीमध्ये वीज वितरण कंपनी आणि बँकांची, वित्तीय संस्थांची दाखलपूर्व 1,588 व न्यायालयातील प्रलंबित असलेली 2,623 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील 15 व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी 151 प्रकरणे अशी एकूण 166 प्रकरणे निकाली काढण्यात आली। या लोक अदालतीसाठी एकूण 6 पॅनेल ठेवण्यात आले होते। माननीय श्री जे.एल. गांधी, जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी, माननीय श्री एम.ए. भोसले, जिल्हा न्यायाधीश 2 इचलकरंजी, माननीय कुमारी आर.डी. खराटे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी, माननीय डॉक्टर श्री डी.बी. साठे, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी, माननीय श्री ए.आर. कुलकर्णी, चौथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी व कुमारी एम.एस. गावडे, पाचवे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले। तसेच न्यायालयातील पॅनल सदस्य म्हणून विधिज्ञ श्री सुशांत नुले पाटील, विधिज्ञ रागिणी मोरबाडे, विधिज्ञ नीता परीठ, विधिज्ञ पूजा जाधम, विधिज्ञ रोहन मराठे, विधिज्ञ ऋतिका भन्साळी यांनी काम पाहिले। संजय घोडावत विधी महाविद्यालयाच्या श्री घय्यशील हुजरे, कुमारी शरवरी भावके, कुमारी सानिका सुर्वे, गायत्री भीमाई, अंशिका रामचंदानी, पूर्वा फुटाणे, खाजिन शेख, पायल चौगुले, सिद्धी लोकरे, कल्याणी हजारे, सानिया बाणदार, पदमवती केटकाळे, प्रथमेश पवार, मुन्ना पटेल, रितेश मधाळे, केतन केसरवानी या विद्यार्थ्यांनी उपस्थित विधिज्ञ, पक्षकार यांच्यासमोर सायबर गुन्हेगारी या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले। यामध्ये सध्या घडणाऱ्या महिलांचे फसवणुकीबाबत, आर्थिक फसवणूक याबाबत जागरूकता करण्यात आली। लोक अदालत यशस्वी होण्यासाठी माननीय श्री जे.एल. गांधी साओ, जिल्हा न्यायाधीश 1 व श्री एम.ए. भोसले साओ, जिल्हा न्यायाधीश 2 इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष श्री राजाराम सुतार, सचिव श्री अभिजित माने, सहसचिव श्री आदित्य मुदगल, खजिनदार श्री विजय शिंगारे, श्री राहुल काटकर, श्री शैलेंद्र रजपूत, श्री महेश कांबळे व महिला प्रतिनिधी विधिज्ञ सौ दीपाली हणबर, कोल्हापूर जिल्हा नोटरी संघटनेचे अध्यक्ष सीनियर ॲडव्होकेट अमित सिंग, ॲडव्होकेट सुधीर म्हस्के, ॲडव्होकेट वैद्यनाथ पाटील, तसेच वकील संघटनेचे सदस्य, बार असोसिएशनचे लिपिक श्री प्रवीण फगरे, दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजीच्या प्रोफेसर आरती खड्ड, संजय घोडावत विधी महाविद्यालयाच्या प्रोफेसर अनघा सुतार, छत्रपती शिवाजी महाराज लॉ कॉलेज कोरोचीचे प्रभारी प्राचार्य सुहेल खान रोहिले सर, प्रोफेसर नीलम तेली, प्रोफेसर पूर्वा केरले व विद्यार्थी, हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजीचे श्री ज्ञानेश्वर श्री मिरजकर, श्री अभिजित माने, श्री संतोष कागवाडे व सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले।